मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, त्यामुळे पटकन सकाळी थोडंसं एडिटिंगचं काम होतं, कारण खूप दिवस झालं व्हिडिओज नाही टाकले. खूप दिवस झालं. मम्मी पप्पा येऊन गेले माझे, तरी पण मी व्लॉग शूट नाही केले का टाकले नाही. माझ्या सासूबाई येऊन गेले तरी पण मी त्याचे व्लॉग एखादा एक टाकले फक्त सासूबाई आल्याचा. बाकी आज नागपंचमी पण आहे. बघू कोकणातली नागपंचमी. लास्ट टाइमचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केला होता की कशी असते कोकणातली. वेगळीच असते कोकणातली नागपंचमी. यावेळेस गेलेच मी, तर मी ती शेअर करते. थंबनेलवरून कळेलच असं की झाली की नाही. आणि पूजा करायची आहे मला फक्त. आणि अनुला स्कूलला सोडवायला गेलं की मग ती खालची पण पूजा मंदिरात पण जाऊन येईन महादेवाच्या. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करते. स्वयंपाक करून घेतला आहे आत्ताच मी, आणि आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. आता चला पटकन देवपूजा करून घ्या. देवपूजा थोडीशी लेट झाली होते, म्हणजे आता 9:30 वाजले आहेत, कारण की लाईट नव्हती एवढा वेळ. मग थोडंसं लाईट असल्याच्या नंतर थोडंसं पूजा करायला पण भारी वाटतं, त्यामुळे थोडा वेळ म्हणलं थांबूयात आणि लाईट आली की पूजा करूयात. चला मग आता पटकन पूजा करून घेते. तर हा आहे अनुचा ब्रेकफास्ट. छान असं चिल्ल केलं आहे बेसनचं आणि ड्रायफ्रूट, जे की रात्री भिजत घालते मी, आणि सोबतच दूध देते. तर भाजी आणि चपाती मिस्टरांपुरती करून घेतली होती. मला तर काय सोमवारच आहे. 1 महिन्यापासून आम्ही आमच्या डायटिंगमध्ये खूप जास्त चेंज केलं आहे. ते तर तुम्हाला आता नंतर सांगतेच, कारण आम्ही आजारी पडलो होतो, त्यामुळे एकदम हेल्दी खायचं ठरवलं आहे. कपडे वगैरे तर सकाळी धुतले आहे. पाऊस मगाशीच येऊन गेला, त्यामुळे आता थोडंसं मोकळं आहे. आता बघू नागपंचमीचं कसं होतंय, पाऊस वगैरे येतोय की नाही. गॅलरी वगैरे एकदम क्लीन, म्हणजे सगळंच क्लीन करून घेतलं होतं, कारण मला पूजा करून घ्यायची होती. आणि छान सकाळचे गाणी लावले होते महादेवाचे, स्वामींचे. असे पॉझिटिव्ह मंत्र गाणी वगैरे सकाळची लावली ना, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, मला तर खूप छान वाटतं. नंतर चला म्हणलं तांब्या पितळाची भांडी ना क्लीन करून घेऊया. तर तांब्या पितळाची भांडी क्लीन करण्यासाठी माझ्याकडे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. माझ्याकडे एक लिक्विड आहे, कोलॅबोरेशनलाच आलं होतं ते, पण खूप कमी यूज करते मी त्याचा. पण आता चला म्हणलं आता करून घेऊया, कारण इन्स्टंट लगेच ते फक्त लिक्विड यावर टाकायचं आणि लगेचच बघू शकतात किती क्लीन झाली आहेत भांडी. तर हे हॅपी प्लॅनेटचं लिक्विड आहे, जे की आपण तांब्या पितळाची भांडी यांनी छान क्लीन करून घेऊ शकतो. तर त्यानंतर अभिषेकाची तयारी माझी. दूध, तूप, दही हे छान मिक्स करायचं नाही आणि अभिषेक घालायचा असतो आजच्या दिवशी. मी सगळ्या देवांना यांनीच अभिषेक घालते नेहमी. छान असे पॉझिटिव्ह मंत्र लावले होते, छान गाणे लावले होते. आता ते सगळे गाणे ना मी इथे ॲड पण करू शकत होते, पण ते ॲड केल्याच्यानंतर कॉपीराईट येईन, त्यामुळे काही ॲड करत नाही ते. तर आहे ना, इथे सगळ्या देवांचा अभिषेक करून घ्यायचा होता मला. त्या पहिल्या मी स्वामींचा अभिषेक करून घेतला. हे एकदम थोडं टाकायचं आणि त्यानंतर पाण्याने छान असं त्यांचे अभिषेक करायचा. तर खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे हे जेव्हा आपण अभिषेक करतो ना, तेव्हा त्यांच्यात म्हणजे असं नाही का, जे बोलतात ना, एक दगडच असतोय, पण जेव्हा अभिषेक घालतो ना आपण, तर त्यात जीव येतो असं. म्हणजे खूपदा मी ऐकलं आहे. त्यामुळे मी ना जेव्हा छान अशी पूजा करेन ना, मी आता रोज काय मला होतच नाही एवढं सगळं पूजा वगैरे प्रॉपर करणं. मी सोमवार आणि गुरुवारचं ट्राय करते, सोमवारी गुरुवारी तर करते, पण जर असं काही सणवार वगैरे असेल तर छान असे अभिषेक घालून मी नेहमी पूजा करते, म्हणजे करतेच. आणि आता तर पवित्र श्रावण महिना आहे, तर श्रावण महिन्यात तर प्रत्येक सोमवारी गुरुवारी मला वाटतं रोज म्हणलं तरी झालंच पाहिजे. पण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये काय रोज म्हणजे पूजा वगैरे करते प्रॉपर, पण असं हे अभिषेक वगैरे घालून हे काही जमत नाही एवढं रोज. त्यामुळे मी श्रावण महिन्यात तर आता कंटिन्यू करायचं ठरवलं आहे, कारण हा इतका पवित्र महिना आहे. अनु पण उठली होती, मग अनुला पण भस्म वगैरे लावला. सगळ्या देवांचा अभिषेक वगैरे घातला. आज शिवमूठ तांदूळ होती, त्यामुळे मला इथे तांदूळ पण अर्पण करायचं होतं मुठीने. गंधगोळी, हळदी कुंकू, भस्म, म्हणजे हे सगळ्या देवांचं वेगवेगळं असते, कोणाला काय लावायचं, तर ते मी सगळ्यांना वेगवेगळं नेहमी लावते. असं नाही की हळदी कुंकूच सगळ्यांना लावून देते, असं नाही. स्वामींना नेहमी गंधगोळीच लावायची आणि शिवाला भस्म, आणि मग आपली देवी वगैरे असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं. तर त्यानंतर इथे दिवा पण मी आता लावून घेते आणि छान असं इथे पूजा झाल्याच्या नंतर खरंच भारी वाटतं. अनुला पण असं काही इंटरेस्ट आहे असं पूजामध्ये वगैरे, त्यामुळे ती लगेचच आली. तिने काही आंघोळ केली नव्हती, कारण आत्ताच उठली होती. मग तिला थोड्या वेळाने आंघोळ पण घालते, पण लहान मुलांना ठीक आहे. पण तिला मध्ये यायचंच होतं. बघा आता कशी हसते ती, पण ती खूप वेगळं तोंड करते, त्यामुळे मी सारखी तिच्याकडे पाहत होते. तिला म्हणत होते ती काय असं करते, काय करते. नंतर
धूप दीप अगरबत्ती झाली आणि ते बाहेर आले होते, कपडे थोडेसे सुकायला टाकले होते त्यामुळे ते इग्नोर करा, कारण इकडे कोकणामध्ये कंटिन्यू पाऊस असल्यामुळे 4-5 दिवसाला कपडे सुकतात. तर इथे मी ना आता तुळशीची पूजा करायला आले होते, तर मग तुळशीची पूजा पण छान अशी करून घेतली. आणि आता आमच्या आई होत्या ना, सासूबाई माझ्या, तर त्या होत्या तर एका दिवसात कपडे सुकायचे, म्हणजे त्या इतक्या कपड्यांकडे लक्ष द्यायचं, त्यांना दुसरं काही कामच नव्हतं त्यामुळे त्या फक्त कपड्यांकडे लक्ष द्यायच्या. मी तर काही दुसरं काही करूनच देत नव्हते, त्यामुळे त्या फक्त कपडे धुवायच्या आणि मग त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं. पाऊस आला की लगेच काढायच्या, पाऊस गेला की लगेच टाकायचे धुवायला, म्हणजे इतकं एका दिवसात त्या कधी कपडे सुकावले म्हणजे सुकावलेच. आतमध्ये ओलन बांधली होती मी, तर त्यावर पण टाकायच्या त्या. म्हणजे खरंच असं ना, म्हातारी माणसं असल्याच्या नंतर घरामध्ये एक वेगळीच रोनक असते, किंवा मग असं सगळीकडे लक्ष पण असतं त्यांचं. तर इथे ना उंबऱ्याची पण पूजा करून आले मी आत्ताच बाहेरून, आणि आतमध्ये मग इथं धूप दीप अगरबत्ती दिवा वगैरे सगळं इथंच ठेवलं. मग छान असा नमस्कार करून घेतला, स्वामींना मुजरा केला आणि बाकीच्या देवांना छान नमस्कार केला. त्यानंतर इथे एक वेळ आहे की शिवमूठ अर्पण करायची. कुठे करू मला हेच प्रश्न पडला होता. मग म्हणलं चला खाली पण इथे छानच आहे जागा, तर इथे करूया. तर इथे ना छान अशी शिवमूठ पहिल्यांदा अर्पण करून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे थोडीशी ओली करायची. आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा बहीण जावा देवा काहीतरी आहे असं मंत्र, तो मंत्र म्हणायचा. इथे छान माझी पूजा पण झाली आहे. त्यानंतर मग अनुला स्कूलला सोडवायचं होतं, त्यामुळे मग अनुला नाश्ता दिला पहिल्यांदा. तिला नाश्ता आहे ना सकाळचा अजिबात आवडत नाही करायला, कारण तिला भूकच नसते जास्त, तिला फक्त दूध बिस्किट आवडतं. पण मी तिला दूध बिस्किट खूप अवॉइड करते आता एवढं तरी, कारण खूप खाल्लंय तिने ते, खूप म्हणजे सारखं तेच चालू असते तिचं. पण मी नेहमी नाश्त्याला करते तिच्यासाठी. आता थालीपीठ वगैरे तिला आवडतं बरं का, पण तिला खूप कंटाळा येतो चावायचं वगैरे, त्यामुळे तिला आता इथं दिलं तुकडे करून, तिचं ते खा म्हणलं. आणि चिमण्या आल्या होत्या, मी माझी एक चपाती शिल्लक राहिली होती, मग म्हणलं चला गॅलरीत ठेवूया, त्याला चिमण्या वगैरे येतील तर खातील. तर खरंच आज चिमण्या खूप. आता अनुला स्कूलला सोडवते, देवपूजा वगैरे सगळं झाले. अनु रेडी ना स्कूलसाठी? आणि मग प्रसूत मंदिरामध्ये जाऊन येते. चला बाय. ओके. अनुला इथे बाहेर स्कूलला सोडवण्यासाठी आले आहे, पण माझी मैत्रीण म्हणले की थांब 5 मिनिटं आपण मंदिरात जाऊया सोबत. मग त्याचीच वाट बघत आम्ही इथं थांबलो होतो. अनुला स्कूलला सोडून आले, तिला परत घेऊन पण आले. त्यानंतर मग इथे खाली नागपंचमीचा कार्यक्रम होता. इथं कोकणातली नागपंचमी खूप वेगळी असते, म्हणजे तुम्हाला तर पुढे सांगतेच काय कशी असते. माझं काही जायचं प्लॅनिंग वगैरे नव्हते, त्यामुळे माझं काहीच डिसाईड नव्हते की काय घालू. अगदी 10 मिनिटात मी आवरलं आहे. पटकन वरच्यावर जी साडी होती ती घातली आणि फक्त छोटं सगळ्यातलं घातलं. मला काहीच जास्त आवरू वाटत नव्हतं. थोड्याशा लाल बांगड्या घातल्या, बाकी एकदम सिंपल असे मेकअप, म्हणजे काहीच मेकअप नाही, फक्त सनस्क्रीन लावली आणि त्याच्या आधी मॉइश्चरायझर लावलं. 2-3 घास खिचडीचे खाल्ले. खूप घाई झाली माझी आणि पटकन गेले, कारण इथं बायकांची ना पूजा पण आटपत आली होती. इथं नागाची फक्त मूर्ती ठेवली आहे. आणि हे जे पानांचा वेल असतो ना, तर हा कोकणामध्ये खूप पवित्र असतो आजच्या दिवशी, म्हणजे हा नागाच्या भोवती असा ठेवायचा. आणि आपल्याकडे वेगळेच असते, आपल्याकडे ते धागा बांधायचा, 5 दगड ठेवायची, 2 काठ्यांना ते धागा बांधायचा, म्हणजे असं काहीच असतंय आपल्या इकडे. मुरमुऱ्या वगैरे वेगळंच असते आपल्या इकडे. मग ते सगळं माझ्या साईड, म्हणजे आपल्या पुणे साईडला कसं असतं ना, तर ते तसंच केलं मी. नंतर धागा पण मी पिवळा करून घेतला आणि तो आता घरी गेल्याच्यानंतर बांधते. तर ते माझं राहिलं की 5 दगड वगैरे ठेवणं, फक्त मी पूजाच करून घेते. चला म्हणलं आता इकडे कुठे काय करायचं, कारण खूप वेगळं झालं असतं ती. नंतर इकडे ना प्रसाद असतो शेवटी, जे मुरमुऱ्या वगैरे आणतात, तर त्यामध्ये दूध तूप आणि गूळ साखर वगैरे सगळं मिक्स करतात, खोबरं वगैरे, आणि हे सगळ्यांना वाटतात. तर असं काहीच असतंय. थोड्याच बायका होत्या त्यामुळे ना इथं सगळ्यांचं मिक्स केलं, म्हणजे घरून आणलं सगळ्यांचं. आणि हे बघा असं काहीचा प्रसाद असतो. तर हा प्रसाद तर मला काही खायचं नव्हतं, कारण सोमवार होता. मग काय घरी आले तो प्रसाद तसाच ठेवला. थोडासा सगळ्यांना वाटला थोडा. मला पण आवडतो तो प्रसाद, पण आता संध्याकाळी उपवास सोडताना थोडासा खाईल. नंतर हा धागा आणला होता, मग अनुला म्हणलं चल अनुला बांधते. हा ॲक्च्युली गळ्यात पण बांधू शकतो, हातात पण बांधू शकतो, आपल्या मनावर असतं, किंवा मंगळसूत्राला थोडासा आपण बांधू शकतो. पण अनुला इथे हातातच बांधला आणि मला पण हातातच आवडतं, मी कायम हातातच बांधते. गळ्यात वगैरे ते म्हणजे माझ्या गळ्याला थोडंसं इन्फेक्शन झाल्यासारखं होतं, त्यामुळे मी काही गळ्यामध्ये खोटं, मला जर मंगळसूत्र घातलं तरी पण ते मला लगेच उठतं. पंचमी वेगळीच असते. आता ते आले करून खाली, पण त्यांचं वेगळं असतं, ते पानाने हे करतात, म्हणजे वेगळीच पानं असतात. आपल्याकडे तर काय हे धागे वगैरे बांधतात असं असते. 5 दगड ठेवून नाही का, लाकड ठेवून त्याला बांधतात, पण ते तर माझं करायचंच राहिलं. तर चला नागपंचमी झाली आणि सकाळी पूजा वगैरे पण सगळे आवरले आहे. आता संध्याकाळी छान असं बेत करेन काहीतरी. व्लॉग तर काही मी कंटिन्यू करायचे नाही आता. आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.